केंद्रांनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी केंद्र सरकारने 14 पिकांच्या हमीभावामध्ये वाढ केली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनो, सोयाबीनला मागच्या वर्षी 4,600 रुपये इतका हमीभाव होता. यावर्षी 292 रुपयांची वाढ झालेली आहे. तर शेतकऱ्यांनो, यावर्षी 4,892 रुपये इतका सोयाबीनला हमीभाव मिळालेला आहे. तीळ पिकाकरिता मागच्या वर्षी 8,635 रुपये इतका हमीभाव होता. यावर्षी 632 रुपयांची त्यामध्ये वाढ झालेली आहे. तर यावर्षी 9,267 रुपये इतका तीळ पिकाला हमीभाव जाहीर झालेला आहे. शेतकऱ्यांनो, मध्यम धाग्याच्या कापसाला मागच्या वर्षी 6,620 रुपये इतका भाव होता. यावर्षी 501 रुपयांची त्यामध्ये वाढ झालेली आहे. यावर्षी मध्यम धाग्याच्या कापसाला 7,121 रुपये इतका हमीभाव झालेला आहे. तर शेतकऱ्यांनो, लांब धाग्याच्या कापसाला मागच्या वर्षी 7,020 रुपये इतका हमीभाव होता. यावर्षी 501 रुपयांची वाढ झालेली आहे. यावर्षी लांब धाग्याच्या कापसाला 7,521 रुपये इतका हमीभाव झालेला आहे. शेतकऱ्यांनो, हमीभावामध्ये वाढ होताच इकडे कापूस भावामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. चला तर मग बघूया. कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील पहिली पावती आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामध्ये 2 काटे आहेत. 7,550 रुपये हा नंबर 1 क्वालिटी कापसाला भाव दिला आहे. तर 7,250 रुपये हा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे. शेतकऱ्यांनो, आपल्याकडे मानवतची दुसरी पावती अवेलेबल आहे. त्यामध्ये 7,575 रुपयांचा नंबर 1 क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे. आपल्याकडे मानवतची तिसरी पावती अवेलेबल आहे. त्यामध्ये 7,580 रुपयांचा नंबर 1 क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे. आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनो, आज मानवत येथे 7,585 रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे. शेतकऱ्यांनो, अजून बीट चालू आहे. शेतकऱ्यांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.